न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। एमडी विक्री गुन्ह्यातील आरोपी व तडीपार इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कडक धोरण अवलंबले असून त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हे शाखेला मार्गदर्शन केले होते। 14 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 1 यांना मिळालेल्या माहितीवरून आडगाव परिसरामध्ये धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल राहणार राजवाडा दिंडोरी रोड म्हसरूळ नाशिक यास ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत 27,500 रुपये किमतीची 5.5 ग्रॅम एमडी, मॅफेड्रॉन तसेच मोटारसायकल, मोबाईल असा एकूण 87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर आरोपिताविरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी राहुल शिंदे फरार होता व त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट 1 घेत होती। आज रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी असलेला याचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उक्त गुन्ह्यातील आरोपी राहुल शिंदे हा बळी मंदिर परिसरात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस नाईक परदेशी, अंमलदार पानवळ, राठोड, जगताप, शेख, पालखेडे असे मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता राहुल नारायण शिंदे राहणार हनुमाननगर अमृतधाम नाशिक यास शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपितास पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणेकडे हजर करण्यात आले आहे।